छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, विश्वरत्न भारतरत्न माननीय बाबासाहेब आंबेडकरांचा आता सैराट हे रिंकू राजगुरू म्हणजे आजची मूळच्या तुमच्या भेटीला आली आहे। मी तुमच्या वतीने रिंकूताई राजगुरू उर्फ आरची यांचं मूळ नगरीमध्ये स्वागत करतो। आरचीताई म्हणजेच रिंकूताई ही वाघाची भूमी आहे। या वाघाच्या भूमीत तुमचं स्वागत करत असताना शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की जसा तुमचा सैराट हिट झाला तसा तुमचा पुढचा चित्रपट आशाही हिट व्हावा ही सदिच्छाही मी या निमित्ताने देतो। माझ्या भाषणानंतर रिंकूताई राजगुरू आपल्याशी संवाद करतील, पण खरं तर 20 मिनिटाच्या भाषणाचा आमचा अर्थ काय? चूक करायची नाही। 5 मिनिटाची चूक 5 वर्ष भोगावी लागते। जर भारतीय जनता पार्टी निवडून आली तर मूळचं कल्याण आहे। या वर्षी पाऊस जास्त पडला, पुढचे 5 वर्ष निधीची वर्षा झाल्याशिवाय राहणार नाही। इथं बाहेरचा आमदार येऊन तुम्हाला सांगून जातो की काँग्रेसला निवडून द्या। अरे बाहेरच्या आमदारांनी या मतदारसंघात विकास करायला कधीच स्थिती कमी दिली नाही। अरे मूळ नगर परिषद पहा आणि जे काँग्रेसचे बाहेरचे आमदार येऊन काँग्रेसला मतदान मागतात त्यांच्या मतदारसंघाच्या नगर परिषदा पहा, इथे विकास आहे आणि त्यांचा मात्र विकास आहे। मूळच्या दीन दुर्बल शोषित वंचित गरीब कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी तरुण तरुणी यांचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प घेऊन बंधू भगिनींनो मी तुमच्या दर्शनाला आलो आहे आणि मला विश्वास है कि मूलवासीय जनता 4 दिन की चांदनी फिर अंधेरे रात चा विचार करणार नाही। अरे काँग्रेस वाले जेव्हा मला विचारतात या शहरामध्ये तुम्ही भाजपवाल्यांनी काय केलं, मला कधी कधी वाटतं की धृतराष्ट्र सुद्धा यांच्याकडे पाहून नरकातून म्हणेल की ये रिश्ते में हमारे बाप लगते हैं। मी तर जन्मापासून अंधळा होतो, पण राजकारणामध्ये हे अंधळले नाही। या मूळच्या विकासासाठी या गावातले सिमेंट रस्ते असतील, मूळचा इको पार्क असेल, मूळचा स्टेडियम असेल, मूळचा जलतरण तलाव असेल, मूळच्या आदिवासी हॉस्टेलचं बांधकाम असेल, मूळचं जिम असेल, पत्रकार भवन असेल, मूळ मधलं स्वर्गीय कन्नमवार नाट्यगृह असेल, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय असेल, तहसील कार्यालय असेल, पंचायत समितीची इमारत असेल, कृषी महाविद्यालय असेल, पाणी पुरवठा योजना असेल, नवीन बस स्टँड असेल, महात्मा ज्योतिराव फुले आठवडी बाजार असेल, माळी समाजाचं सभागृह असेल, तेली समाजाचं सभागृह असेल, स्मशानभूमी असेल, मुस्लिम समाजाचं कब्रस्तान असेल,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं संकुल असेल, आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, मुलाचं लग्न फक्त 501 रुपयामध्ये लावता येईल. एअर कंडिशन रूम असेल, सोलार असेल, गरम पाणी असेल, लॉन असेल आणि बँडला पैसे नसेल असा डीजे लावीन की आवाज तुमच्या लग्नाचा 6वी पर्यंत सिंदेवाई पर्यंत गेला पाहिजे. ही व्यवस्था जर या महाराष्ट्रात कोणी करेल तो सोमवार ते रविवार तुमच्या सेवेसाठी सुधीर. आणि यासाठी मी तुम्हाला मतदान मागायला आलोय. या ठिकाणी आपण कृषी महाविद्यालय केलं. 100 एकर मध्ये शेतकऱ्यांचं कृषी महाविद्यालय झालं. आता मनात विचार आहे या मूळचा युवक अरे एम फॉर मुंबईचा करून पुढे जाता कामा नये. एम फॉर मूळचाही तरुण कुठं मागे राहता कामा नये. ही कन्नमवारांची भूमी आहे. जेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीचे मासा कन्नमवार हे सह्याद्रीच्या मदतीला धावले. आमच्या मूळचे कन्नमवार हे मुख्यमंत्री झाले. ही मासा कन्नमवारांची पवित्र भूमी आहे. ही वाघाची भूमी आहे. हा जिल्हा 1942च्या आंदोलनात पहिला युनियन जाक उठवून तिरंगा फडकवणाऱ्यांचा हा जिल्हा आहे. जबाबदारी तुमची आहे की आम्ही पॉलिटेक्निक कॉलेज काढणार आहोत. या ठिकाणच्या गरीब परिवारातील विद्यार्थ्यांसाठी मी शाळेची इमारत बांधली आहे. पुढच्या वर्षी आपण सीबीएसई कोर्सनी माझ्या मूळच्या गरीब परिवाराचा मुलगाही सीबीएसईच्या शाळेत शिकला पाहिजे. यासाठी आपण काम करू. आमच्या गरिबांची लहान मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा संस्कार दिला जातो आणि त्यासाठी मी वचन देतो की पुढच्या 5 वर्षात या शहरातल्या जेवढ्या अंगणवाड्या असतील त्या साऱ्या स्मार्ट होतील आणि त्या अंगणवाडी मध्ये शिकणारा गरिबाचा छोटा मुलगा या 47च्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवात या मूळचा तो मुलगा स्मार्ट बनवून या देशाला जगामध्ये स्मार्ट बनवण्यासाठी योगदान दे. आणि यासाठी बंधू मी तुम्हाला मत मागतोय. आता एवढं देशात कोरडा होईपर्यंत मत मागितलं. तुम्ही आरतीताईकडे पाहाल. आरतीताई तुम्हाला मार्गदर्शन करतील. खरं तर मी त्यांना शुभकामना यासाठी दिल्या की पुढचा चित्रपट त्यांचा खरं तर आशा वर्करच्या जीवनावर आहे. मी मनात विचार केला की माझ्याही मतदारसंघातले आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील आणि नव्हे महिला बचत गट असतील. खरं तर मी 50 एकर मध्ये SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र यासाठीच काढतोय की माझ्या लाडक्या बहिणीच्या मुली म्हणजे आमच्या भाची या मुफ्त म्हणजे फुकट 62 प्रकारचे कोर्स घेतले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की आम्हाला काय करायचं, त्यांनी काय करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. आमचे जे विरोधक उमेदवार आहे त्यांना मुद्दे राहिले नाही. मी कितीतरी मंदिरं बांधलं पण कन्यका मातेचं मंदिर बांधलं तर त्याच्या पोटात दुखत आहे. माता कन्यका परमेश्वरीला प्रार्थना करेल, देवी माता तुझ्या शक्तीने तुझ्या मंदिरावर नजर ठेवणाऱ्याला असं चारोखाने चित कर की निवडणुकीत तर चित होईल. जनतेच्या आया सर्वांच्या मतविरोधानी तो उमेदवार निश्चितपणे जो मंदिरावर टीका करतो, तो मंदिराबद्दल वाईट बोलतो, जो माता कन्यका परमेश्वरी आणि भगवान महादेवाच्या मंदिरावर जो उमेदवार वाईट बोलतो त्याचा सत्यानाश करण्याची जबाबदारी आता देवानी तुमच्यावर टाकली आहे. अरे लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये महिना दिला. किती लाडक्या बहिणी आहेत हातवरती करा. एवढे लाडक्या बहिणी आहेत आणि काँग्रेसवाले तर सावत्र भावापेक्षा निपटावं. बहिणीचे पैसे बंद करा, बहिणीचे पैसे बंद करा. आणि मला कोणीतरी सांगितलं आता छोटे छोटे कुपन वाटतंय. निवडून आल्यावर एवढे देऊ, निवडून आल्याच्या अगोदर एवढे देऊ. आले का कोणाकडे कुपन आले असतील? थोडं हात वरती केल्यावर कुपन कोणाकडे आहे नाही. मी दुप्पट देतो, चिंता करू नका. कुपन दाखवा निवडून. हो मी दुप्पट नाही, ते तर एकदा पैसे देईल
आम्ही तर दर महिन्याला पैसे देऊ, दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील. लहानपणी गोष्ट ऐकली ना, सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीचं, ते कोंबडी कापायची नसते, दर महिन्याला अंड घ्यायचं असते. जर तुम्ही काँग्रेसवाल्यांच्या एक पाव दटाव भाजप को हटाव असं म्हणताना, एक पाव हटाओ और कांग्रेस को इस चुनाव में हटाओ हा नारा बदलून लावायचा आहे. कारण भविष्य माझं नाही आहे, भविष्य तुमचं आहे. अरे मूलला वैभवशाली करण्याचा संकल्प घेऊन आम्ही काम करतोय, मूलच्या प्रगतीसाठी आम्ही काम करतोय. बाहेरचा कोणी माईचा लाभ येऊन या शहराचा विकास करू शकणार नाही. या शहराचा नगर परिषदचं उत्पन्न यापेक्षा खर्च जास्त आहे. जर या नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली नाही तर 5 वर्ष पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पश्चाताप होता कामा नये. जे बाहेरचे आमदार येतात, तत्वज्ञान सांगतात, गोष्टी सांगतात, अरे त्यांनाही उद्योग टाकायचा असेल तर ब्रह्मपुरीमध्ये MIDC नाही, सरकारशी आहे. आणि तुम्ही जर तुमच्या मोबाईल मध्ये काँग्रेसवाल्याचा सिम कार्ड टाकला तर लक्षात ठेवा, मग तुम्ही रस्ता पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही, पाणी पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही, पट्टे पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही, घरकुल पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही, गोकुल पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही, स्मार्ट अंगणवाडी पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही. आम्ही तर सांगतो गरीबों के सम्मान में ये पूरा का पूरा मंच मैदान में हे सांगत आजपर्यंत आम्ही राजकारण केलं. मी आपल्याला विनंती करायला आलो आहे, हे काँग्रेसवाले फसवण्याचं काम करतात. तुम्ही परवा बातमी पाहिली ना, ब्रह्मपुरीचा काँग्रेसचा माजी नगरसेवक देह व्यापार करतो. हे लाज लज्जा शरम या शब्दांनी आत्महत्या करायची. काँग्रेसचे लोक हे कधीही तुमचं कल्याण करू शकणार नाही. सांगावं एका काँग्रेसच्या आमदारांनी, मंत्र्यांनी, माजी मंत्र्यांनी ते काँग्रेसच्या नगर परिषद क्षेत्रात मी सांगितली एवढी कामं केली, मी क्षमा मागायला तयार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला आई बापानी 2-2दा 4-4दा मिठाई खाऊ घातली तर ते फक्त बाप जन्मी पास होऊ शकत नाही. कारण नापास झालं तरच मिठाई खाता येते असा गैरसमज होतो. मी तुम्हाला आवाहन करतोय, नापास झालेल्या पोरांना मिठाई खाऊ घालू नका. पास होणाऱ्या पोराच्या पाठीवर विकास करण्यासाठी मतोटी शाबासकी द्या. ही विनंती माझा प्रिय अतिप्रिय मतदार बंधू. बस निर्धार पक्का किरणताई कापगरे यांच्या पुढ्यावर्षी निर्धार पक्का प्रभागातील 20 उमेदवाराच्या कमरावर शिक्का, ना जात पर ना कांग्रेस की बात पर, मोहर लगेगी विकास के कमल पर. हा भाव घेऊन तुम्ही काम करा. जाती पातीचं राजकारण जमिनीत काढा. समाजामध्ये आग लावणाऱ्या काँग्रेस वाल्यांपासून सावधान राहा. आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा, सी फॉर चायना पासून आम्हाला सावधान राहायचं आहे, सी फॉर कोविडच्या विषाणू पासून सावधान राहायचं आहे, आणि सी फॉर काँग्रेस पासून सावधान राहायचं आहे. सावधान राहायचं की नाही राहायचं? राहायचं ना. आता एक जाऊ ना, जय श्रीराम. आता जय श्रीराम म्हटलं, एवढं लांब वचक भाषण दिलं. आता फक्त तुमच्यापैकी नुसतं आरची ताईंना पाहायला आले का मते द्यायला आले मला समजून द्या. नाही तर सैराट करा. आणि सैराट मतदानाच्या दिवशी होऊ नका. सैराट पहा आणि काँग्रेसवाल्यांना सैराट करा. अन्यथा मग मराठी समजलं नाही म्हणून इंग्लिश मध्ये सांगायला पुन्हा आमची आराध्य देवता आहे माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की रिंगू राजगुरुताई तुम्हाला माता महाकालीच्या आशीर्वादाने चित्त समाधानी व्हावं, मन आनंदी राहावं, चेहऱ्यावर नेहमी हास्य असावं आणि बँकेमध्ये न संपणारं बँक बॅलन्स असावं असा आशीर्वाद माता महाकालीने तुम्हाला द्यावा. हे माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाची जे लोक
बटन दाबणार आहे, मूळच्या विकासासाठी मत देणार आहे, पट्ट्यासाठी मत देणार आहे, घरकुलासाठी मत देणार आहे, बस्त्यांच्या बाजूच्या तलावाचा सौंदर्यीकरणासाठी मत देणार आहे, स्मार्ट आमच्या अंगणवाडीसाठी मत देणार आहे, या मूळच्या विकासाच्या झंझावातासाठी मत देणार आहे. या सर्वांनी एकदा हात वरती करायचा आहे. सर्वांनी जय श्रीराम. हा हा